श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्व पितरी दर्श अमावस्या याबद्दल माहिती पाहणार आहोत. ही अमावस्या या अमावस्याचा प्रारंभ कधी होत आहे, कधी संपत आहेत आणि या अमावस्याला कोणकोणत्या सेवा कराव्यात हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पाहूया अमावस्याचा प्रारंभ कधी होणार आहे ते. अमावस्याची सुरुवात ही 1 तारखेला 1/10/2024 वार मंगळवार रात्री 9:40 अमावस्या सुरू होणार आहे व अमावस्या समाप्ती दिनांक 2/10/2024 वार बुधवार रात्री 12:19 ही अमावस्या संपणार आहे. तर अमावस्येला प्रत्येकाने आपल्या घरी जे पितृदोष निवारण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी घराचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सर्वप्रथम अमावस्येला घरातील सर्वांनी सकाळी पंचगव्य व उठणे संपूर्ण शरीराला लावून आपल्याला घ्यायचं आहे. हे पंचगव्य तुम्हाला कोणत्याही श्री स्वामी समर्थ जे केंद्र असतं तिथं स्टॉल असतं त्याच्यावरती हे पंचगव्य तुम्हाला उपलब्ध होईल. हे लावून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आपल्याला आंघोळ करायचे आहे. हे लावून आपल्याला गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा नुसतं श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपल्याला आंघोळ करायचे आहे. आपल्या घरात जर कोणत्याही तीर्थक्षेत्राचं जल असेल तर त्या आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर अतिशय उत्तम. जर नसेल तर आपल्या साध्या पाण्याने आंघोळ केली तरी काही हरकत नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कालभैरव महाराजांचा आपल्या कुटुंबाच्या व देशाच्या संरक्षणासाठी मानसन्मान करायचा आहे. कालभैरवांचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे. तर घरातील सर्वांनी मिळून कालभैरव अष्टक 11 वेळा पठण करायचं आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीनं करावं. जर तुमच्या घरात इतर कोणाला शक्य नसेल सदस्यांना तर तुम्ही तरी निदान हे कालभैरव अष्टक 11 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं, या देवतांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहत असतो. म्हणजे कालभैरव महाराजांचा आपल्या कुटुंबावरती नेहमी आशीर्वाद राहतो. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे पितृदोष राहत नाही. त्यांचा जर आपल्या कुटुंबावरती जर आशीर्वाद असेल तर. आणि त्यांना विनंती करायची आहे की जे आमच्या घरामध्ये तुमचा मानसन्मान करत आहोत, आमच्या घरामध्ये जे त्रास देणाऱ्या अशुभ शक्तींचा नाश करून प्रगती व्हावी हा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे व्यसनाधीन किंवा दुःखी पीडितांना ही यातून मार्ग मिळतो. म्हणून आपल्याला कालभैरव अष्टकांचं 11 वेळा पठण करायचं आहे. हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. ही खूप प्रभावी सेवा आहे, तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्हाला हे शक्य आहे. 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायला आपल्याला 15 मिनिटही लागत नाहीत. जर आपण रोज सेवा करत असेल तर जास्तीत जास्त तुम्ही 11 वेळा म्हणायचं आहे ना, तर अर्धा तास वेळ तुम्हाला खूप होतो. तर तुम्ही हे केलं पाहिजे. यामुळे आपल्या पाठीमागं जे अशुभ शक्ती असतील किंवा आपल्याला काही पीडा असतील किंवा दुःख असेल, दारिद्र्य असेल तर कालभैरवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही ही सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे घराच्या सुरक्षतेसाठी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय काय आहे ते पाहणार आहोत आपण. आपल्याला उजव्या हातात पिवळ्या मोहऱ्या किंवा रक्षा घेऊन, बघा आपलं घरात रक्षा असते म्हणजे कशाची उदबत्तीची पडलेली ती रक्षा घ्यायची आहे. आणि पिवळ्या मोहऱ्या जर तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे असतील तर त्या पिवळ्या मोहऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. आपल्याला हे हातात घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टकांचं पठण करायचं आहे व 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणायचं आहे. 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तचं पठण करायचं आहे. आणि आपल्या घरातील सर्व बाजूने आपल्याला ते टाकायचं आहे, आपल्या घराच्या बाजूने. त्यामुळे काय होतं तर घराचे जे वाईट शक्ती असतील किंवा करणी भानामती किंवा भूतप्रेत पिशाच बाधा त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं. म्हणून हे आपल्याला या अमावस्या दिवशी सेवा करायची आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला
बघा, ठरवून दिलेल्या देवतांचा किंवा घराच्या जवळ असणाऱ्या देवतांचा नारळ व खडीसाखर ठेवून मानसन्मान करायचा आहे. बघा, आपल्या घराजवळ काही देवांची मंदिरे असतात. त्या दिवशी आपल्याला अमावस्या दिवशी आपल्याला आपल्याला शक्य असेल तर त्या दिवशी नारळ ठेवायचा आहे. म्हणजे नारळ आणि खडीसाखर तुम्ही उदबत्ती ठेवू शकता. आणि त्याचप्रमाणे आपण या दिवशी स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा तुम्ही केंद्रात जाऊनही त्या दिवशी स्वामी समर्थांच्या इथं नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या गावात राहत असेल तर ग्रामदेवतांचाही मानसन्मान आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवून करायचा आहे. अशी आणि विनंती करायची आहे की आमच्या सर्व अशुभ शक्तींचा नाश होऊ दे आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आपला आशीर्वाद सदैव आमच्या वरती असावा आणि आम्ही नेहमी तुमच्या चरणावरती विनम्र असावं असं आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारची ही एक सेवा करायची आहे. बघा, आता अमावस्येच्या दिवशी घरामध्ये आजारी व्यक्तींना व सर्व व्यक्तींना घराचा नारळ असल्यास म्हणजे घरचा नारळ असल्यास त्यावरती सुक्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ आपल्याला म्हणजे उतारा आपण नेहमी करतो तो. म्हणजे बघा, मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक अमावस्येला आपण उतारा करायचा असतो. मग बघा, आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा आपलं घरात सुखशांती कमी असेल तर ह्या दिवशी आपल्याला सुक्या शेंदुराने आपल्याला नारळावरती त्रिशूळ काढून घ्यायचा आहे आणि हा नारळ 3 वेळा आपल्या घरावरून उतरून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ म्हणत किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघा हा उपाय दिलेला आहे. हा तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे मोरपिसाचाही या पुस्तकामध्ये उतारा दिला आहे. तोही आपण करू शकतो. बघा, मोरपिसामुळे नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी किंवा घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी मोरपिसाचाही तुम्ही उपाय करू शकता. तो उपाय तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे. बघा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील अमावस्या दिवशी साफसफाई करून त्या पाण्यात जाडे मीठ, हळद आणि लिंबू, गोमूत्र टाकून आपल्याला आपली फरशी पुसून घ्यायची आहे त्या दिवशी. त्यामुळे काय होतं, आपल्या घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व घरातील वातावरण प्रसन्न होते. दर अमावस्येला आपण श्राद्धाच्या दिवशी दुपारी 12 वाजता एका पत्रावळीवर किंवा एखाद्या भांड्यावरती चपाती, थोडा भात, त्यावर तूप आणि 5-7 काळे तिळाचे दाणे घेऊन खालील मंत्र, म्हणजे कोणता मंत्र तुम्हाला सांगते मी, तो मंत्र म्हणून दक्षिणमुखी बसून एक जप करायचा आहे. जपाच्या नंतर माळेचा स्पर्श त्या भाताला करायचा आहे आणि त्यानंतर आपले जे अघोर पितरांनाही सद्गती लाभो यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तो मंत्र मी तुम्हाला मागच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितला होता, आताही सांगते. सोमास्य दिनानामदाय प्रणो होता विवाजसते वाम बहिष्मती रतिविश्रता गिरीशा यांत नास्त्योप्या वार्जे. हा मंत्र मी तुम्हाला खाली लिहून देईन. त्यानंतर घर, दुकान किंवा ऑफिस, कारखाना, वाहन यांना हे असोललेला नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा लाल कापडात बांधून त्यावर आपल्याला सेवा करायची आहे. बघा, आपल्या घरामध्ये, दुकानामध्ये किंवा ऑफिस, आपल्या कुठेही आपल्या घरात लाल कापडामध्ये आपल्याला कोहळा, नारळ किंवा तुम्ही चिंच हे बांधू शकता आणि त्याच्यावरती आपल्याला काय सेवा करायची आहे ते आपण पाहू. ह्यामध्ये एक श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ म्हणायची आहे. श्री दत्त महाराजांचा बीज मंत्राची एक माळ किंवा तुम्ही तो 24 वेळा म्हटला तरी चालेल. त्यानंतर शबरी मंत्राची एक माळ किंवा तो 24 वेळा म्हटलं तरी चालेल. कालभैरव अष्टकमचं 1 वेळा पठण करायचं आहे. वल्गा सुक्तमचं 1 वेळा पठण करायचं आहे आणि मग नंतर तो आपल्याला बांधायचा आहे. तर अगोदर जो असेल तो आपल्याला वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडला तरी चालेल किंवा न सोललेला नारळ किंवा कोहळा आपल्याला
टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यायचं आहे. आणि येणारा पुढचा शनिवार नवीन कोहळा किंवा असोललेला नारळ आपल्याला नेहमी सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. म्हणजे हा नारळ बांधायचा आहे किंवा ही सेवा आपल्याला सूर्यास्तानंतरच करायचं आहे. बघा अजून या ह्या अमावस्येला आपल्याला एक जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, दक्षिणा या 3 वस्तू सकाळी पितृस्तोत्र किंवा बहिशांती सूक्त वाचून झाल्यानंतर पितरांना संकल्पयुक्त विनंती करून दक्षिणेला ठेवून दुपारी 12 नंतर ब्राह्मणास दान करायचे आहे. त्याला हिरण्यदान असे म्हटलं जातं. म्हणजे ह्या अमावस्या दिवशी आपल्याला जानवे जोड किंवा 1.25 पावशेर पेढे, म्हणजे 1.25 पावशेर पेढे तुम्ही घेऊ शकता, दक्षिणा या 3 वस्तू सकाळी आपल्याला पितृस्तोत्र किंवा बाह्य शांती सूक्त वाचून, हे तुम्हाला बाह्य शांती सूक्त किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. हे मग तुम्ही वाचू शकता. यामुळे तुमच्या ज्या पितरांना सद्गती, पितरांचे संकल्पयुक्त विनंती करून दक्षिणेला ठेवायचं आहे आणि दुपारी 12 नंतर तुम्हाला हे ब्राह्मणाला दान करायचं आहे. हे हिरण्यदान असं करायचं आहे तुम्हाला. तुम्ही हेही करू शकता. अमावस्येला दुपारी 12 वाजता घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी पितृतर्पण करायचं आहे. अधिक आपल्याला माहिती हवी असेल तर यूट्यूबमध्ये पितृतर्पणाचा कोणताही व्हिडिओ पाहू शकता. आणि या दिवशी शक्यतो अमावस्या दिवशी अन्न वर्ज्य करायचं आहे. या दिवशी कोणत्याही बाहेरच्या लोकांचं अन्न आपल्याला खायचं नाही. पितृतर्पण तुम्ही करू शकता 12 नंतर कधीही. हे सर्व दिलेल्या सेवा खूप प्रभावी आहेत. तुम्ही करा. तुमच्यातील जर पितृदोष असतील ते कमी होण्यास तुम्हाला मदत होतील. अमावस्येला करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मागे जर पितृदोष असतील तर आपले कमी होण्यासाठी खूप मदत होते. जर आपण अमावस्येला या सेवा करत असेल तर, तुम्ही प्रत्येक अमावस्येला करत असाल तर खूपच चांगलं. पण ही पितृ 15 अमावस्या आहे, त्यामुळे या अमावस्येला तुम्ही हे उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.